अति प्रिय असणारा राजा, स्वतःच्या पत्नीची सुद्धा परीक्षा घेणारा राज्य म्हणजे राम राज्य होते. परिवार हा विषय होता तर जनता हा विषय होता. श्रीकृष्णाने भागवत मध्ये सांगितलं आहे, सबसे अगर बड़ा भाव है तो वो सेवा भाव है. धार्मिक भाव से भी बड़ा होता है सेवा भाव. आणि सेवा भाव फार महत्त्वाचा असतो. आमदार, लोकप्रतिनिधी आणि जनता याच्यामधला सेवा भाव असणं फार महत्त्वाचं आहे. वडील आई वडिलांच्या मनात जर पोराच्या मनात जर सेवा भाव नसेल तर ते नातं टिकत नाही. आणि नातं टिकवासाठी धार्मिक भावना गरजेच्या नाही आहे, सेवा भावना महत्त्वाच्या आहे. सगळ्या संतांनी हे सांगितलं. तुकारामानं त्याच्या पुढे जाऊन सांगितलं, जे का रंजले गांजले ते अशी म्हणे जो आपुले. पैगंबरानं त्याच्या आधी बाहेर जाऊन सांगितलं. पैगंबरानं असं सांगितलं का अगर पड़ोसी अगर भूखा सोता है तो वो सच्चा मुसलमान हो नहीं सकता. सगळ्यांनी आम्ही रयत आम्ही जिजाऊंचं जर आपण एकंदरीत इतिहास पाहिला तर एका जिजाऊच्या घरी 3 ते 4 वर्षामध्ये घरातले स्वतःच्या जवळचे लोक 8 बलिदान होतं. 8 त्यातले 3 संभाजी नावाचे असतात. एक संभाजी देर मारलं जातं. जेव्हा जिजाऊच्या पोटी आम्ही पाहतोय संभाजी असतं तेव्हा एक संभाजी मारला जातो. त्याच्या दुसऱ्या बाजूला जिजाऊचा भाऊ मारला जातं. तिसऱ्या बाजूला शिवाजी शहाजी राजे कापल्या जातं. चौथ्या बाजूला पुन्हा कर्नाटकच्या मोहिमेमध्ये पुत्र संभाजी मारलं जातं. आणि त्या जिजाऊच्या म्हातारपणात छत्रपती संभाजी म्हणजे शिवाजी महाराजांचा मुलगा मारला. तुम्ही लक्षात घ्या का बलिदान आणि त्याग याच्यातून महापुरुष उभं राहतात. प्रचंड इच्छाशक्ती. प्रजा म्हणजे सगळं काही, रयत म्हणजे सगळं काही. एका प्रसंगात जेव्हा दिल्लीला आम्ही पाहतोय मोगल साम्राज्य इथं आक्रमण करतोय तेव्हा रयतेसाठी 10 दिशा ठेवून संभाजीला आम्ही पाहतोय आग्र्याला ठेवून छत्रपती स्वराज्यात वापस येतं. तेव्हा जिजाऊचे शब्द फार महत्वाचे आहे. ते तुमच्या आमच्या डोक्यात ठेवा. ते एका जाती धर्मासाठी नाही. तेव्हा जिजा अशी म्हणतात, छत्रपती संभाजी आम्ही भोसले सगळं कुटुंब जरी गेलं तर रयतेसाठी अधिक पुन्हा जन्म घेऊ पण रयत सुखी ठेवल्याशिवाय राहणार नाही अशी म्हटली जिजाऊ. कुठे इथं जात आणि धर्म आहे, रयत महत्वाची आहे. स्वराज्य हे रयतेसाठी असलं. सामान्य माणसाला सेवा देणार असलं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं, शेवटचं वाक्य फार महत्वाचं. तुम्ही लक्षात घ्या का तुमच्या डोक्यात जे जात धर्म पंथ घालवलं जातं, भगवा हिरवा निळा डोक्यात टाकलं जातं, तिथं कष्ट करणाऱ्याची खऱ्या अर्थानं पिछाडी होते. काम करणाऱ्याला हाती काय भेटलं देशामध्ये? खरा काम करणारा आमच्या शेतकऱ्याला भाव भेटले का? हे बिल्डिंग ज्या मजुराने बांधली त्याला मजुरी चांगली भेटली का? हा जर विचार आपण जर केला तर नाही हे उत्तर येतं. आणि असं का घडतंय तर याच्यासाठी खऱ्या अर्थानं संघर्षाची गरज आहे. बाबासाहेबांना असं म्हटलं, होय मी पहिले भारतीय आहो नंतर सुद्धा भारतीय आहो. बौद्ध आहो असं म्हटलं का? नाही, भारतीय आहो. राष्ट्रप्रेम, राष्ट्राशिवाय दुसरं काही नाही. आणि राष्ट्र म्हणजे झेंडा नाही, राष्ट्र म्हणजे अजेंडा आहे. तो अजेंडा आहे तो विचाराचा असला पाहिजे. आणि म्हणून वैद्य साहेबांनी जे काही इथे जे काही पद्धतीनं काम करणं सुरू केलं, आता भाकरीची फॅक्टरी काढली पण तो शब्द पडवा भाकर फॅक्टरी असं होऊ शकत नाही. आणि म्हणून त्याला थोडासा बदल तुम्हाला करावा लागेल. तर आपल्या सर्वांचं मी खरं तर वैद्य साहेब तिकडे होते, त्यांनी आज हा कार्यक्रम ठेवला. सेवा करणाऱ्या माणसं काही असो, आज जे भूमिका वैद्यांची आहे, जे तुम्हाला देण्याची आहे, त्या आमदार झाल्यानंतर ती भूमिका सोडू नये एवढीच गरज सर्व आणि वैद्य मला असं होता कामा. नाहीतर हल्ली आपण पाहतोय
आता लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडका माणूस, खरं तर लाडका आमदार पाहिजे आम्हाला, लाडका मुख्यमंत्री पाहिजे. आणि म्हणून आपल्या सर्वांचं मी आभार मानतो, सगळ्यांना धन्यवाद देतो. आपण सर्व मंदिर असू दे, मस्जिद असू दे, पुतळा असू दे, बौद्ध विहार असू दे, ख्रिश्चन असू दे, मी या मंदिराच्या बाहेर जेव्हा राहीन तेव्हा मी या देशासाठी जगन. जो काय देशावर वार करन त्याच्यावर वार केल्याशिवाय राहणार नाही. इसको खतम करून त्या विचारांना एकत्र राहावं अशी आपल्याकडून अपेक्षा करतो. आपल्या सर्वांचं आयुष्य अधिक सुखमय, अधिक आनंदी जावं अशी प्रार्थना करतो. आणि इथं 2 शब्द सांगतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.